सगळ्यांची फेवरेट पावभाजी आज आपण बघणार आहोत। त्यासाठी लागणारं साहित्य वाटाणा, फ्लॉवर, बटाटा, शिमला मिरची, बीट, गाजर। तर हे सगळं साहित्य आपण कुकरला लावून 2 ते 3 शिट्ट्या करून शिजवून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला लागणार आहे एक पॅन, त्याच्यामध्ये बटर, कढीपत्ता, आलं लसूण पेस्ट, कांदा छान असा लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। तर तेल सुटायला हवं। त्यानंतर घेणार आहोत टोमॅटो आणि आता आपण सगळे मसाले घालून घेणार आहोत। हळद, जिरेपूड, धनापूड, पावभाजी मसाला, लाल तिखट, मीठ आणि पावभाजी जे आपण शिजवून घेतलेलं आहे ते छान असं स्मॅश करून पॅन मध्ये घेणार आहोत। त्याच्यानंतर परत पॅन मध्ये एकदा स्मॅश करायचं आहे। त्यानंतर बघा छान असा कलर आलेला आहे आपल्या पावभाजीला। पावभाजी आपली थोडीशी घट्ट झालेली आहे, त्यामुळे त्याच्यामध्ये आपण जे भाज्यांचं पाणी होतं ते मी इकडे वापरलेलं आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। आणि आता आपण एक वाफ काढून घ्यायचा आहे पावभाजीला। तर बघा कलर किती सुंदर आलेला आहे। आता आपण वरतून बटर घालून घेणार आहोत। त्यासाठी मिठाचं प्रमाण थोडंसं कमी टाकायचं, कारण की बटर मध्ये पण थोडंसं मीठ असतं। वरतून टाकणार आहोत कस्तुरी मेथी, कोथिंबीर आणि तयार आहे आपली यम्मी पावभाजी।